नमस्कार. इतरांची सुरुवात होत असेल त्यांच्या घरच्या झाडलोट आणि इतर कामांपासून, पण आमच्या घरची सुरुवात होत असते नेहमी भट्टीपासून. उठलं की पहिल्यांदा आम्हाला ही भट्टी धुवावी लागते. ती धुतल्यानंतरच आम्हाला बाकीची कामं करावी लागतात. अंघोळ ह्याच्यानंतरच व्हावी लागते. हे एवढं सगळं रोजचं डेली काम असतं आणि हे डेली काम संपवल्यानंतरच मग अंघोळ करायला मिळते. तर ही आता माझी भट्टी धुवून झालेली आहे आणि आता मी ही धुतलेली भट्टी आता वाळत टाकायला जाणार आहे. तर हे सगळं मला वरती न्यायचं आहे. वरती घेऊन गेलेले आम्ही वरती तारा बांधून कपडे धुवून वाळत घालण्यासाठी मस्तपैकी तारा बांधलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं रोज हे कपडे आम्हाला असे सुकवावे लागतात. हायड्रो करून आणतात, पण हायड्रोची मशीन आज अवेलेबल नव्हती, त्यामुळे मला घरीच सगळं वाळवावं लागतं आहे. तर अशा पद्धतीने हे भरपूर प्रमाणात 30 एक टॉवेल होते, तर हे सगळे टॉवेल मी आज इथं वाळत घातलेले आहेत. आणि अशा पद्धतीने हे दिवसभर ऊन चांगलं राहिलं तर ते वाळून जातात आणि चांगले तयार होतात. मग झाले तर आता हे माझं वाळत घालून सगळं काम थोडं बऱ्यापैकी उरकून झालेलं आहे आणि आता माझी झालेली आहे अंघोळ आणि आता आपण खायचे आहेत पोहे. तर या पोहे खायला या. माझ्या मुलीनं आज पोहे बनवलेत. निरंजनची जस्ट अंघोळ झालेली आहे आणि आता आपण पोहे खाऊयात. चला तर या मग पोहे खायला. त्याच्यानंतर माझ्या निरंजननी बनवलं आहे चहा आणि आता तो चहा पहिल्यांदा बनवला आहे त्याला आणि तो जाम खुश आहे आणि तो माझ्यासाठी पाणी आणायला गेलेला आहे. इतक्यात बघतोय तर बाहेर खूप भरमसाठ पाऊस पडतोय आणि ह्या पावसात सगळं ओलं चिंब होऊन गेलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हा पाऊस बघा इतका भयानक आहे आणि त्यात निरंजन